पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक प्रकारामध्ये भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान। ट्रॅक अँड फील्ड ॲथलेटिक्स प्रकारामध्ये 2 पदकं जिंकणारा नीरज एकमेव भारतीय। रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राला पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, ट्विट करत केलं अभिनंदन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक, भारताचा स्पेनवर 2-1 अशा फरकानं दमदार विजय। टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक। पंतप्रधान मोदींकडून भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन, पुढील पिढ्यांसाठी जपला जाईल असा पराक्रम, मोदींचं ट्विट। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक। राज्यामध्ये महायुतीचे मेळावे आणि प्रत्येक विधानसभेमध्ये एक सभा घेण्याचा निर्णय। 20 तारखेपासून 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। बैठकीनंतर प्रसाद लाड यांची माहिती। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेतली। उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 45 मिनिटं चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची उपस्थिती। या भेटीनंतर केजरीवाल कुटुंबियांची भेट घेत अर्धा तास संवाद। उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारामध्ये उभं राहण्याची वेळ। मातोश्रीवरच्या बैठका आता खरगेंच्या घरी होऊ लागल्या। उद्धव ठाकरेंच्या दिल्लीमधल्या बैठकीवरून रावसाहेब दानवेंची टीका। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही। ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल। मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। मवियामध्ये जागावाटपामध्ये सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार। काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाचीच हवा। बस आणि इतर गाड्यांनाही गुलाबी रंग। काल दिंडोरीमधून यात्रेला सुरुवात। लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करतात। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार, हा माझा वादा। लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया। काम नाही झालं तर सरोज आमच्या समोर रडते, सरोजला पुढच्या काळातही ताकद द्या। सरोज अहिर यांना पाठिंबा देण्याचं अजित पवारांचं आवाहन। जर असे कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते। असे कपडे घालून तुम्ही महाराष्ट्रासोबत कसे वागलात, त्यात बदल होणार आहे का? काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची अजित पवार गटाच्या गुलाबी कॅम्पेनवर टीका। 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार, योजना 5 वर्ष चालू राहील, दादांचा वादा। अजित पवारांचं आश्वासन, तर कांद्याने आमचा वांदा केला, अजित पवारांचं वक्तव्य। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, तिन्ही पक्षांची जागा बदलांची मानसिकता, अजित पवारांची प्रतिक्रिया। दादांना एका वेगळ्या खुर्चीवर पाहावं अशी सगळ्यांची अपेक्षा। अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत झिरवाळांचं सूचक विधान। नरहरी झिरवाळ कुणाच्या गाडीमध्ये कुणाला माहीत, अजित पवारांचा नरहरी झिरवाळ यांना टोमणा। नरहरी झिरवाळ शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची सुरू होती चर्चा। नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच तुतारीवर लढण्यास ठाम। गोकुळ झिरवाळांची अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये अनुपस्थिती। विभागीय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर। सह्याद्री अतिथीगृहावर भाजपा आमदारांसोबत फडणवीसांची बैठक। भाजपा आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न। राहुल गांधी 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा। राज्यामध्ये काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, आम्ही प्रोत्साहन देणार नाही। संजय राठोडांविरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलं। मी प्रकरण मागे घेण्याच्या वकिलांना कुठल्याही सूचना नाहीत। कोर्टानं एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही, चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट। विचित्र वागणं हा चित्रा वाघ यांचा स्वभाव। चित्रा वाघ यांना खोके मिळाले असतील म्हणून बाजू पलटवली, चित्रा वाघ यांच्यावर यशोमती ठाकूर यांचा आरोप। चित्रा वाघ प्रत्येक प्रकरणामध्ये तोंडघाशी पडल्या, त्यांना त्यांच्याच पक्षानं आउटडेटेड ठरवलं। त्यांनी कसं कट कारस्थान रचलं हे आता समोर आलं। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल, तर आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबळणं बंद करा, अयोध्या पोल यांचाही निशाणा। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसण्याची शक्यता। चव्हाणांचे जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत काँग्रेसकडून तिकिटासाठी इच्छुक, नांदेड उत्तरमधून मागितली उमेदवारी। अशोक चव्हाण वर्गमित्र आहेत, मैत्री कायम राहील, मी काँग्रेसमध्येच होतो, काँग्रेसची साथ सोडली नाही, डी.पी. सावंत यांचं वक्तव्य। बच्चू कडू यांनी कंत्राटदाराच्या कानशिरात लगावली। ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू संतापले।
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपची राज्याची पहिली यादी येणार, सूत्रांची माहिती. 30 ते 35 उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेशाची सूत्रांची माहिती. लोकसभेचा डाव वेगळा आणि विधानसभेचा वेगळा, आपल्याला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतं मिळतील. लातूर जिल्ह्यावर निलंगांचेच वर्चस्व, संभाजी निलंगेकरांचा दावा. 2 वेळा आदेश मानला, आता संधी मिळाली नाही तर अपक्ष लढणार, भाजपच्या मिनल खतगावकरांचा बंडाचा इशारा. खतगावकर नांदेडमधील नायगावमधून लढण्यास इच्छुक. शरद पवार गटाची आजपासून शिवस्वराज्य यात्रा. पहिल्या टप्प्यामधील 10 दिवसांमध्ये 7 जिल्ह्यामध्ये प्रचार, तर 11 ऑगस्टला सोलापूर दौरा. बार्शीमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये पवार उमेदवारीबाबत संकेत देण्याची शक्यता. मुंबईतल्या शिवडी मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकरांची अभिवादन यात्रा. स्मृतीस्थळावर जात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत यात्रेला सुरुवात. परभणीमध्ये राज ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत. राज ठाकरेंना भेटण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं गर्दी. राज ठाकरेंचा सावली विश्रामगृहामध्ये मुक्काम. राज ठाकरे मराठवाडा दौरा आटोपता घेणार. 12 तारखेच्या ऐवजी 10 तारखेला संपणार राज ठाकरेंचा दौरा. रुपाली चाकणकर खडकवासलामधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. अजित पवारांकडे खडकवासलाच्या जागेची इच्छा केली व्यक्त. रुपाली चाकणकरांची माहिती. हिंगोलीमध्ये राज ठाकरेंची भेट न होऊ दिल्यानं मनसे जिल्हा उपाध्यक्षाची खतखत. आमच्या विठ्ठलाला भेटू दिलं नाही असं म्हणत केली खतखत व्यक्त. हिंगोली विधानसभेसाठी मनसेकडून बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली घोषणा. आरक्षणाला विरोध म्हणजे संविधानाला विरोध, बच्चू कडू यांची राज ठाकरे यांच्यावर टीका. मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा, खासदार रवींद्र वायकरांचं नितीन गडकरींना निवेदन. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचं रवींद्र वायकरांना आश्वासन. शहरामध्ये माझी भूमिका ही स्टेपनीची. गाडीचा मुख्य टायर नसल्यानं स्टेपनी म्हणून मला पळवलं जातं. राधाकृष्ण विखे उपस्थित नसल्यानं कार्यक्रमाला हजेरी लावताना सुजय विखेंची प्रतिक्रिया. सुजय विखेंनी श्रीरामपूर जिल्हा होणार ही घोषणा करावी. माजी खासदार सदाशिव लोखंडेंचं सुजय विखेंना आवाहन. तर मी माजी झालो, मला घोषणा करायचा अधिकार नाही, सुजय विखेंची प्रतिक्रिया. जर्मनीमधील पाळणाघरामध्ये अडकलेल्या 3.5 वर्षाच्या मुलीच्या सुटकेसाठी खासदार नरेश मस्के यांनी संसदेमध्ये उठवला आवाज. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा नरेश मस्के यांच्या मागणीला एकमुखी पाठिंबा. शरद पवार गटाच्या गुलाबराव देवकरांनी लोकसभेमध्ये भाजपला मदत केली. गुलाबराव पाटलांचा मोठा दावा. गुलाबराव पाटलांनी मवियामध्ये आग लावायची कामं करू नये तर त्यांनी सिद्ध करावं. राजकारणातून संन्यास घेईन. गुलाबराव पाटलांच्या दाव्याला गुलाबराव देवकर यांचं प्रत्युत्तर. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ खडसे असा उल्लेख. लक्षात येताच सुधारली चूक. शिरूर लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 3 जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांची पत्रकार परिषदेमध्ये मागणी. बारामतीच्या 3 हत्ती चौकामध्ये वाहतूक कोंडी विरोधात मनसेचं आंदोलन. 3 हत्ती चौकाची पाहणी करत युगेंद्र पवारांचा आंदोलनाला पाठिंबा. अमोल मिटकरी वाहन तोडफोड प्रकरणामध्ये कर्णाबाळा दुंबळे यांच्यासह 5 जणांचा अटकपूर्व जामीन मंजूर. अकोला जिल्हा सत्र न्यायालयानं दिला निकाल. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. भाजप समोर तगडं आव्हान. 29 ऑगस्टला तुम्हाला सर्वांना अंतरवालीमध्ये यायचं आहे. उमेदवार द्यायचे की पाडायचे ते अंतरवालीच्या बैठकीमध्ये ठरवणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला जरांगेंना पाठिंबा दिलेला, आता पाठिंबा रद्द करा म्हणतात. आंबेडकरांची उद्या 3रीच मागणी असू शकते. बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांवर निशाणा. कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका. ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तरं घेणार. राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य. छगन भुजबळांच्या माध्यमातून सगळे ओबीसी नेते माझ्या विरोधात उभे केले. सगळ्या टोळ्या बुरटे चोर माझ्या मागे लावलेत. मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप. जरांगे आरक्षणावर बोलायचं सोडून फडणवीसांवर टीका करतात. जरांगेंना देवेंद्र द्वेष आहे. त्यांच्या राजकारण टार्गेट फडणवीस. मनोज जरांगेंवर प्रवीण दरेकरांचा निशाणा. जरांगेंनी 288 जागा लढल्या तर आम्हीही मैदानामध्ये उतरू. लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान. जरांगे पाटलांविरोधात गेवराई पोलिसांची नोटीस जारी. जरांगेंसह इतर 15 ते 16 जणांवर दोषारोपपत्र दाखल. रास्ता रोको आणि उशिरा सभा घेतल्यानं गुन्ह्याची नोंद.
अनंत करमुसे मारहाण प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती. ठाणे सत्र न्यायालयामध्ये करमुसे मारहाण प्रकरणामध्ये आव्हाडांविरोधात 3.5 वर्षांपासून खटला सुरू. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं कोरलं सुवर्ण पदकावर नाव. 92.97 मीटर भाला फेकत ऑलिम्पिकमध्ये केला विक्रम. नीरजनं रौप्य पदक जिंकल्यानं आम्ही खुश. ज्याने सुवर्ण पदक जिंकलं तोही आपल्याच घरातील. रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजच्या आईची प्रतिक्रिया. ऑलिम्पिकचा प्रवास साधा नव्हता, येणाऱ्या पिढीला मार्ग दाखवला आहे. भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर PR श्रीजेशची प्रतिक्रिया. विनेश फोगाटच्या याचिकेवर आज 12:30 वाजता CAS मध्ये सुनावणी. भारताकडून वकील हरीश साळवे बाजू मांडण्याची शक्यता. विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार. विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास. रौप्य पदक विजेता खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला मिळणार. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये गोंधळ. विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग. विरोधी पक्षाकडून नियमांचं उल्लंघन. नड्डांचा आरोप. ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक विजेता स्वप्नील कुसाळे मायदेशी परतला. पुणे विमानतळावर जंगी स्वागत. स्वप्नील कुसाळेकडून दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती. कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला चंद्रकांत पाटलांकडून गिफ्ट. गावातील मंदिर आणि जिम सरकारी योजना किंवा CSR मधून बांधून देणार चंद्रकांत पाटलांचा शब्द. परेलच्या वर्कशॉपमध्ये सार्वजनिक गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं सर्वांना गणेशोत्सवाचे वेध. पुण्यातील भीमाशंकर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले शिवसैनिक. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर रोहिंग्या नागरिक असल्याचा दावा. रणरागिणी महिला संघटनेचा आरोप. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. धुळ्यामध्ये शासकीय विद्यानिकेतन निवासी वसतिगृहाची वीज गुल. वसतिगृहातील वीज पुरवठा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास. वीज वितरण कंपनीकडे तक्रार देऊनही वीज पुरवठा खंडित. धुळ्यामधल्या सुरत नागपूर महामार्गावरील मोराणे गावालगत सर्व्हिस रोड नसल्यानं गावकऱ्यांची अडचण. सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी. पनवेलच्या हरिग्राम गावामध्ये पोषण आहारामध्ये आढळले किडे. पनवेल पंचायत समितीमधील महिला आणि बालविकास कार्यालयामध्ये तक्रार. पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदाराला काढून टाकण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील महासत्ता चौक परिसरामधील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा. पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण जमीनदोस्त. कल्याणपुरमध्ये मनसेच्या शाखेवर पालिकेची कारवाई. अनेक पक्षांच्या शाखा अनधिकृत असताना आमच्या शाखेवरच कारवाई का? मनसे कार्यकर्त्यांचा सवाल. मनसे कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर पालिका अधिकाऱ्यांचा काढता पाय. नाशिकमध्ये अग्निशमन दलाचे माजी प्रमुख अधिकारी अनिल महाजन यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड. महाजनांकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42% अधिक अपसंपदा. पत्नीनं महाजनांना प्रोत्साहन दिल्यानं दोघांवरही गुन्हा दाखल. डेल कंपनीनं 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. AI वरती भर देण्यासाठी घेतला निर्णय. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. इंस्टाग्रामवर मैत्री जुळल्यानंतर आरोपींनी सुरू केली होती चोरी. पुण्यामध्ये उच्चभ्रू भागामध्ये सायकल चोरी करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. मजा करण्यासाठी केली 30 सायकलची चोरी. वाशिमच्या मांजोऱ्यामध्ये संपत्तीसाठी नातवाकडून आजी आजोबाची हत्या. धरणामध्ये सापडला आजी आजोबांचा मृतदेह. नातवासह त्याच्या 3 मित्रांना पोलिसांकडून अटक. पंतप्रधान मोदी 10 ऑगस्टला वायनाडला जाऊन दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करणार. 138 लोक अजूनही बेपत्ता. 10व्या दिवशीही बचावकार्य सुरू. नागपंचमी सणानिमित्त कोकणातील बाजारपेठा सजल्या. सिंधुदुर्गमधील बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग. जळगावमध्ये महिला प्रवाशांमुळे एसटीला तब्बल 251 कोटी 9,44,000 उत्पन्न. एसटी महिला सन्मान योजनेचा एसटी विभागाला लाभ. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा काही भाग कोसळला. महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र. बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. नागपुरात खड्डे अपघातावरून पोलीस सतर्क. रस्ते किंवा उड्डाणपुलावर खड्डे पडून अपघात झाल्यास कंत्राटदारावर थेट कारवाई केली जाणार. आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोटांगण आंदोलन. युवा संघर्ष मोर्चाचं जवळपास 1 ते 1.25 किलोमीटर लोटांगण. ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफीची मागणी. गडचिरोलीच्या हेटीनगरमध्ये रहिवाशी चिखलानं त्रस्त. गावकरी आणि महिलांकडून मुख्य चौकामधील चिखलामध्ये धान रोवणी करत सरकारचा निषेध. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरामध्ये बिबट्यांचा वावर. मुक्तसंचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. विद्यार्थिनींची विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार.